काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष मुंबईतील आणखी एक बडा नेता गमावणार असल्याचं बोललं जातंय। गेल्या 5 वर्षांपासून प्रिया दत्त या मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीये। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांमध्ये प्रिया दत्त यांच्या नावाचाही आता समावेश होऊ शकतो। तर प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती धरण्याचे संकेत आहेत। खरं तर प्रिया दत्त यांनी शिवसेनेत सामील व्हावं अशी राजकीय परिस्थिती का निर्माण झाली हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर प्रिया दत्त यांनी शिवसेनेत सामील व्हावं अशी राजकीय परिस्थिती का निर्माण झाली असेल, जाणून घेऊया या व्हिडिओतनं। खरं तर दत्त कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोस्ती जगजाहीर आहे। संजय दत्त टाळाखाली कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर त्याला मदतीचा हात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच दिला होता आणि त्यामुळे प्रिया दत्त काँग्रेस सोडताना ठाकरे कुटुंबाची मदत न घेता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त होते। आणि दुसरीकडे शिवसेनेची राज्यातली पकड मजबूत करण्यासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी एकनाथ शिंदे किल्ला लढवत आहेत। त्यामुळे मिलिंद देवरांनंतर मुंबईतून आणखी एक खासदार गळाला लावण्याचा शिंदे शिवसेनेचा प्रयत्न आहे। तर प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आणि अभिनेते संजय दत्त यांच्या बहीण। सुनील दत्त खासदारपदी असताना त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर 2005 मध्ये उत्तर पश्चिम मुंबईतून झालेल्या 14व्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं प्रिया दत्त यांना तिकीट दिलं। पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजयही झाला। प्रिया दत्त यांचं कुटुंब हे सिने जगताशी संबंधित असलं तरी राजकारणाचा वारसा प्रिया दत्त यांना वडिलांकडूनच मिळालाय। 2009 मध्ये प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं, तर खासदार म्हणून त्या निवडूनही आल्या। मात्र 2014 मध्ये पूनम महाजन यांनी मोठ्या मताधिक्यानं प्रिया दत्त यांचा पराभव केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त पूनम महाजन यांच्याकडून दुसऱ्यांदा पराभूत झाल्या आणि त्यांच्या पराभवानंतर काँग्रेसनं त्यांना कोणतीही जबाबदारी दिलेली नाही। पक्षापासून त्या अलिप्तच दिसल्या। त्यांची काँग्रेस पक्ष संघटनेशी आणि कार्यकर्त्यांशी असणारी नाळही तुटली। याबाबत प्रिया दत्त यांना अनेकदा विचारण्यात आलं। दरम्यान त्यांनी आपण राजकारणात सक्रिय नसून NGOच्या माध्यमातून सतत लोकांच्या संपर्कात असल्याचं आणि सामाजिक कार्यात मग्न असल्याचं म्हटलं। सेवा करण्यासाठी राजकारणात असणं आवश्यक नाहीये। आपण आरोपांचं राजकारण करत नाही, समाजकारण आणि हे सुद्धा आता राजकारणच असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करण्याची शक्यता आहे आणि त्यांना आता पुन्हा लोकसभेचं तिकीट मिळतंय का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा।